संजीव राजे नाईक निंबाळकर यांची 17 तास चौकशी झाली आहे। फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे, तर पुण्यातील घरात अजूनही झाडाझडती सुरू असल्याचं कळत आहे। काल सकाळी सातारा आणि पुण्यातील त्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे। संजीव राजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत। यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण वेगवान स्वरूपात घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जलवाहिनीवरती तातडीने दुरुस्ती करण्यासाठी ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा बंद असेल। ठाण्याच्या ठराविक भागांमध्ये दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढचे काही तास पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, ही माहिती आता समोर येते आहे। तिकडे पुण्यात सहकार नगरमधल्या काही भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं कळतंय, तर उद्या सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। पुण्यात आज शिवाजीनगर भागामध्ये आपण पाहतोय 8 तास वीज पुरवठा बंद असेल। सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद असेल। शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी हा वीज पुरवठा बंद ठेवला जाईल। रिझर्व्ह बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासंदर्भातले नियम बदलणार आहे। सध्या रिझर्व्ह बँक महिन्यामध्ये 5 वेळा पैसे काढण्याची सुविधा फ्री देते आहे। आरबीआयला आता 5 पेक्षा जास्त वेळा एटीएम मधून पैसे काढण्यावर फी वाढवण्याचा विचार आहे। हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालामध्ये ही माहिती समोर येते आहे। तुम्ही जीमेल वापरत असाल तर जरा सावधान, कारण तुमचं जीमेल अकाउंट कधीही हॅक होऊ शकतं। 250 कोटी जीमेल खात्यांना गुगलने अलर्ट दिलाय। एआय वापरून जीमेल हॅक केलं जातं असा इशारा गुगलचा आहे। एआयच्या मदतीने सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करतात। सोन्याच्या दरात गेल्या 24 तासात जवळपास 2,500 रुपयांची वाढ झाली। 24 कॅरेट सोन्याचा दर 86,700 रुपये प्रति तोळा आहे। मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर 87,000 गेलेले आहेत। अमेरिका आणि चीनमधलं टॅरिफ वॉर याशिवाय लग्नसराई, त्यामुळे सोन्याची वाढती मागणी, त्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत। दिवंगत असलेले रतन टाटा यांचे जवळचे मित्र शंतनू नायडू टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचा प्रमुख झालेले आहेत। शंतनूने आता लिंक्डइनवरती याबाबत एक भावनिक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे, ही संतप्त प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली। सोलापूरकर हा औरंगजेबाची औलाद आहे, जिथे दिसेल तिथे त्याला ठेचा आणि गाडा, ही आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे। राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यानंतर नेते अमोल मिटकरी आक्रमक झाले। अभिनेता राहुल सोलापूरकर देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा, ही मागणी अमोल मिटकरींनी केली। राज्यपालांकडे त्यांनी थेट ही मागणी केलेली आहे। शिवरायांबाबतच्या त्या विधानावरती राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली नसती तर आम्ही त्याचा पुढचा कार्यक्रम केला असता, ही प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली। राहुल सोलापूरकर विरोधात पुण्याच्या कोथरूडमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन पुकारलं। छत्रपती शिवरायांची नाक घासून माफी मागावी ही मागणी करत जोडे मारो आणि धिक्कार आंदोलन करण्यात आलं। राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे। राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केलं, त्यामुळे त्याचे पडसाद तळकोकणात उमटले। सावंतवाडी या ठिकाणी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। आज बॅनरवरती तुडवला, उद्या प्रत्यक्ष तुडवू असा इशारा मराठा समाजानं दिला। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडकडून राहुल सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले। सोलापूरकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणीही करण्यात आली। इंग्लंडच्या T20 मालिकेत एकतर्फी पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी भारताला ही शेवटची संधी आहे। यामध्ये भारताला त्यांचे प्लेइंग 11 अंतिम करायचे आहेत। या स्पर्धेसाठी रणनीती देखील बनवायची आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानात रंगणार आहे आणि या सामन्यासाठी भारतीय संघाची नवीन जर्सी बघायला मिळते। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या वनडे मालिकेला नागपूरमधून सुरुवात होते।
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं 34 जिल्ह्यांमध्ये 6,000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली। या प्रकल्पासाठी 3 वर्षांचा कालावधी निश्चित केलाय। यामध्ये ग्रामीण रस्त्यांचं काँक्रिटीकरणावर विशेष लक्ष असेल। मुंबईमधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं विविध उपाययोजना आखल्या आणि या अनुषंगानं वायू गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याकरता 5 नवीन देखरेख केंद्र आणि 4 मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करण्यात येईल। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विविध पुरस्कारांमध्ये मुलींनी बाजी मारली। या विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ झाला। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल CP राधाकृष्णन हे उपस्थित राहिले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तर पालकमंत्री आकाश फुंडकर देखील या दरम्यान उपस्थित राहिले। यानंतरची बातमी जी आपण पाहतोय ती बातमी थेट शिर्डीमधून समोर येते, कारण साई भक्तांना दर्शन रांगेत मोफत प्रसाद योजनेचं कुपन दिलं जाणार आहे। साई मंदिर रांग आणि भक्त निवासातच हे कुपन मिळणार आहे। मोफत भोजनामुळे भिक्षेकरी आणि गुन्हेगार वाढले असा आरोप होतो। साईंचं दर्शन घ्याल तरच मोफत जेवण मिळेल हे आता स्पष्ट होताना दिसतंय। याआधी या संदर्भात आपण पाहिलं होतं सुजय विखे पाटील यांनी देखील एक विधान केलेलं होतं। काही लोक जे आहेत दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात, त्यामुळे त्या ठिकाणी प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो अशा काही तक्रारी संस्थांकडे प्राप्त झालेल्या होत्या। त्यामुळे साई भक्तांच्या सोयीसाठी जो आहे तो आजपासून जे आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन लाईनमध्ये जे आहेत ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्या ठिकाणीच प्रसादाचं जे कुपन जे आहे त्याचं वाटप जे आहे सुरू केलेलं आहे। आणि यानंतरची बातमी खरं तर शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे। शिक्षकांनो सावधान, असं मी का म्हणतेय, कारण तुमची पगारवाढ बनावटही असू शकते। पुण्यातून असाच एक आर्थिक घोटाळा समोर आलाय। एका दलालानं तब्बल 50 शिक्षकांकडून 17 लाख रुपये लुबाडले। पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचे फायदे मिळवून देण्यासाठी या दलालानं बनावट अध्यादेश जारी केलाय। त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर केलाय। दलाल असलेल्या डॉक्टर दीपक चांदणेनं हा अध्यादेश दाखवलाय। शिक्षकांकडून तब्बल 17 लाख रुपये वसूल केले। ही रक्कम पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना द्यायची असल्याची बतावणी सुद्धा करण्यात आली आहे। पुणे अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणी दलालाला बेड्या सुद्धा ठोकल्या असल्याचं कळतंय। तर आपण पाहतोय दलाल डॉक्टर दीपक चांदणे यांना शिक्षक विभागाला ओळख असल्याचं भासवलं। शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या डिजिटल सहीने बनावट आदेश काढले। पदवीधर नसलेल्या 50 कला शिक्षकांना वेतनवाढीचं आमिष सुद्धा त्यानं दाखवलं। शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आदेश तयार करत 17 लाख रुपये गोळा केले। दलालाला बेड्या आणि आणखी काही जण सहभागी असल्याचा देखील संशय सध्या तरी पोलिसांना असल्याचं कळतंय। त्यामुळे आता शिक्षकांना सुद्धा अशा प्रकारे धोका दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे आपण पाहतोय त्यांची देखील फसवणूक होऊ शकते। त्यामुळे शिक्षकांनी तुम्ही काळजी घेणं गरजेचं असल्याचंच आपण बघतोय। 36 जिल्हे 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून पुढे घेऊयात संपूर्ण राज्यभरातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा धावता आढावा। जळगाव शहरामध्ये अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई सुरू केलेली आणि एका तरुणानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतलंय। सुदैवानं वेळीच हस्तक्षेप झाल्यानं मोठा अनर्थ टळलाय। या तरुणाला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शेख शादाब आणि इम्रान अहमद या 2 शेजाऱ्यांमध्ये 1 वर्षापासून वाढीव बांधकामावरून वाद सुरू वर्धा शहरातील मुख्य मार्गावरती सोशालिस्ट चौकामध्ये 2 गटात चांगलाच राडा झालेला। एका शॉप चालक आणि लगतच्याच एका कार्यालयातील सदस्यांमध्ये हा वाद झालाय। या राड्यामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली। गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते आणि याच वादातून काल दोघांमध्ये हाणामारीही झाली। रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावरती महाडजवळ कारला अपघात झाला असल्याचं बघायला मिळतंय। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली। यात कारमधील 4 जणांना किरकोळ दुखापत झाली। जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस असं विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली। बीडमधील धारूर गावामध्ये ही घटना घडलेली आहे। अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि त्याच्यावर अंबाजोगाईमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे।
यवतमाळमधल्या दिग्रस या ठिकाणी अशोक सडमाखे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामुळे आग लागली, त्यामुळे घरातील सर्व वस्तू खाक झाल्या। ही घटना रात्री घडली आहे। यात जवळपास 2 लाखांचं नुकसान झालं असा प्राथमिक अंदाज हा सध्या तरी व्यक्त केला जातोय। सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झालेली नाही। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील दोदेश्वर परिसरात असलेल्या डोंगराला आग लागली असल्याचं बघायला मिळालं। नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। तर घटनेचा पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे। कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ परिसरातील एनसीसी भवन मार्गावरती बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। स्थानिकांनी सावधानता राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचं उत्खनन सुरू आहे। वारेगाव या ठिकाणी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास 10 अटकले आणि कारवाई केल्या। कारवाईमध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचं साहित्यही जप्त केलेलं आहे। कोल्हापूरच्या शिवनाकवाडी गावामध्ये 200हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे। 100हून अधिक गावकऱ्यांना इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीमधूनही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। वर्ध्यातल्या तुळजापूर वघाळातील शेतकरी गणेश कुले यांच्या बँक खात्यातून तब्बल 50,584 रुपये गायब झाले। शेतकऱ्याचं बँक खातं हॅक झाल्याचा अंदाज आहे। या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे। मात्र अचानक पैसे खात्यातून गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या शोधासाठी तपास यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे। राज्यासह देशातील शिकारी जे ते टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झालेली आहे। तेलंगणाच्या आसिफाबादमधून 16 आरोपींना अटक झाली आहे। सर्व बहेलिया टोळीतील असल्याची माहिती आहे। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। तर नाशिककडे जाताना ट्रकचा अपघात झाला, त्यामुळे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। ट्रकच्या अपघातामध्ये 1 जण जखमी झाल्याची माहिती आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या विरोधात गावकऱ्यांनी गटारीच्या घाणपाण्यात बसून आंदोलन केलंय। शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय, विकास कामं होत नाहीये, या तक्रारी गावकऱ्यांनी यावेळेस केल्या आहेत। यवतमाळ या ठिकाणच्या उमरखेड तालुक्यातल्या 10 गावच्या पळशी फाट्याजवळ रास्ता रोको करण्यात आलेला आहे। पळशी फाट्याजवळ स्कूल बसला अपघात होऊन 9वीमधील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। त्यामुळे शाळा संचालकांसह अध्यक्ष दर्शन अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, शाळेची मान्यता रद्द करा अशी मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे। तुळजापूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन सरसकट खरेदी करण्याची मागणी केली। तर सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आली। शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जातो आणि या महामार्गाला शेतकऱ्यांमधून विरोध होतोय। मात्र नांदेडमधून देखील महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले। आक्रमक शेतकऱ्यांनी आज नांदेड ते वसमत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्यासाठी विद्यार्थिनींनी सोलापूर जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीमधील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीवनींना निलंबित करण्यात आले। मात्र त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी विद्यार्थिनींनी आंदोलन केले। अमरावतीच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावरती हजारो अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व्हेचे प्रतिफॉर्म 50 रुपये द्यावे, अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारीचा दर्जा आणि ग्रॅच्युटी द्यावी, या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत।
सेवाग्रामच्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी अखेर आपण पाहतोय आंदोलन मागे घेतलेल्या विविध मागण्यांसाठी 22 जानेवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होतं. रुग्णालयातील सर्व कर्मचारी बाहेर पडल्यानं संस्थेने आंदोलनाची दखल घेतली. आंदोलकांच्या 9 पैकी 8 मागण्या मान्य सुद्धा केल्या असल्याचं बघायला मिळतं. वाल्मिक कराड आणि विष्णू साठेला गुरु माऊली अण्णा मोरेंनी लपवल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला. अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी कराड आणि साठेला दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवून ठेवलं असा दावा देसाई यांनी केला. दिंडोरीच्या आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं असंही देसाई म्हणाल्या. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. कोर्टानं याचिकाकर्त्यांच्या हेतूवर सवाल उपस्थित केला. 20,000चा दंड ठोठावला. केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केली. नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर वारकरी संतापले. मुंडेंची पाठराखण करणं हे वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. त्यामुळे आता नाशिकच्या वारकरी संप्रदायाकडून नामदेव शास्त्रींचा निषेध केला जातोय. नामदेव शास्त्रींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतल्या जाणार नाही. कोणीही असो, प्रत्येकावर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळेस भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखांचा उल्लेख केला. बीडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यावेळेस राजकीय टोलेबाजी केली आहे. काही जण म्हणतात बीडची बदनामी होते अशा शब्दात धस यांनी मंचावर उपस्थित मंत्री पंकजा मुंडेंना टोला लगावला. तर दिवार सिनेमाची डायलॉगबाजी करत माझ्याकडे फडणवीसांचा आशीर्वाद आहे असं वक्तव्यही धस यांनी केलं. शिरूर आणि पाटोदा तालुक्यातल्या आणखी 3.7 टीएमसी पाणी देवेंद्र बाहुबली हेच देऊ शकतात असं धस म्हणाले. तर हाच जागा पकडत मंत्री पंकजा मुंडे यांनी देवेंद्र बाहुबली असेल तर आपण शिवगामी असून आपलं वचन हेच शासन असल्याची मिश्किल वक्तव्य केलं. बीडच्या मच्छिंद्रनाथ गडावरील विकास कामांचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा सुरेश धस यांचा बालेकिल्ला आहे आणि गडावरील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून धस यांनी निधी मंजूर केलाय आणि या विकास कामांचं उद्घाटनही पार पडलंय. पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, कारण दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान झालेलं आहे. एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर गेल्या 11 वर्षांपासून दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आता पोलनुसार मात्र भाजपला 39 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर केजरीवालांच्या आपला 23 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 0 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज सध्या तरी दिल्लीमध्ये दिसतोय. सध्या एक्झिट पोल नेमकं काय सांगताय आपण बघूयात. दिल्ली नेमकी कुणाची, तर मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 35 ते 40 जागा, काँग्रेसला 1 तर आपला 32 ते 37 जागा मिळू शकतात. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार 39 ते 44 जागा भाजपच्या पदरात पडू शकतात. तर काँग्रेसला केवळ 2 ते 3 जागा, तर आपला 25 ते 28 जागा चाणक्य देताना दिसतोय. तर पोल डायरीच्या नुसार 42 ते 45 जागा भाजपला, 2 जागा काँग्रेसला आणि 18 ते 25 जागा आपच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. पीपल इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार 40 ते 44 जागा भाजपकडे, 1 जागा काँग्रेसला आणि 25 ते 29 जागा आपला मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन भारतच्या एक्झिट पोलनुसार आता 35 ते 40 जागा ज्या आहे ते भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. 1 जागा काँग्रेसला मिळू शकते, तर 32 ते 37 जागा आपला मिळण्याची देखील शक्यता आहे. तर एकूण जर आपण बघितलं तर पोल ऑफ पोलनुसार भाजपला 39 ते 46, काँग्रेसला 3 अशा जागा मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसते आहे. तर 32 ते 37 जागा आपला मिळण्याची शक्यता सध्या दिसते. तर आता आपण पाहतोय दिल्लीमध्ये भाजपचं सरकार येण्याची शक्यता दिसते, कारण 3 ठिकाणी आपण पाहतोय भाजप वरचढ दिसते. यानंतरच आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या ज्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील एका लग्न सोहळ्यामध्ये एकत्र दिसले. यामुळे ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार ही चर्चा रंगली. यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं, आमच्यातील संबंध खूप खराब आहे, ही परिस्थिती नाही आहे असं फडणवीस म्हणाले.
राज्यातील गोरगरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सध्या सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळात पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी ही मागणी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। शिवभोजन थाळीचा खर्च शासनासाठी नगण्य आहे असा पत्रात उल्लेखही करण्यात आलेला आहे। ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झालेली आहे तर काही सर्जनवरती त्यांची जबाबदारी असं विधानमंत्री शंभूराज देसाईंनी केलं। विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं पडद्यामागून ऑपरेशन टायगर सुरू अशी माहिती मिळते। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मेगा प्लॅन आखला। आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही असं ते म्हणाले। 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान गाठीभेटींचं नियोजन करणार, थेट गावातील अडचणी समजून घेणार असंही ते म्हणाले। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गेल्या 5 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माजी सभापती असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केली। सातारा आणि पुण्यात छापेमारी करण्यात आली आहे। गोविंद दूध कंपनीमधील व्यवहाराबाबत ही छापेमारी झालेली आहे। आणि आता पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणाले। मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक आहे असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं। तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे, मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल, मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार आहे। व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। तर बच्चू कडू यांचं हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे। एकीकडे आपण पाहतोय लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, ते देखील अद्याप देण्यात आलेले नाही आहे। शिवाय काही लाडक्या बहिणींना अपात्र सुद्धा करण्यात आलेलं आहे, तर काहींनी स्वतःच अर्ज माघारी घेतलेले आहेत। त्यामुळे खरंच ही योजना केवळ निवडणुकांपुरती होती का हा सवाल उपस्थित होतोय। याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूप आहे। राज्यात हिंदू विचारांचे हिंदू राष्ट्र आहे, राज्यात बेकायदा गोष्टी चालू देणार नाही, अन्याय सहन करणार नाही, शेजारच्या घरात शिवाजी जन्माला यावा असं म्हणणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंनी मिश्किल टिप्पणीतून सुनावलं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत दिली आणि म्हणणं सादर करण्याचं सुचवलं। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज का हे पटवून द्या असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केला आहे। आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी ही याचिका रशीद खान पठाण यांनी केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी आता सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या कुचीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली। त्यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाची तपासणी केली। हे जेवण त्यांनी स्वतः खाऊन जेवणाची गुणवत्ता तपासली। रोहित पाटलांनी विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला। पुणे महानगरपालिकेच्या 100 सफाई कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। इंदोर कचरा प्रकल्प पाहणी केल्यानंतर पुण्यात त्यासारखा प्रकल्प राबवला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये राज्यातील आमदारांसाठीची मार्गदर्शन बैठक देखील झाली आहे आणि या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे। संकल्प सिद्धीला नक्की नेऊ एवढा विश्वास व्यक्त करतो। माझे 2 शब्द संबोधून तुझ्या पापाचा मी सहकारी होतो, तुला घेऊन फिरलोय चुप्पच खाली असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंनी भर संसदेत रुद्रावतार दाखवला। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवर खरगे बोलत होते तेव्हा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी त्यांना अडवलं, तेव्हा शेखर यांना उद्देशून खरगेंनी हे वक्तव्य केलं। यानंतर एक मोठी बातमी, कारण फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढताना दिसतोय तर पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे। राज्यातल्या बहुतांश भागात किमान तापमान 35 अंशांपर्यंत गेलं आहे। महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांमध्ये कोरडं आणि शुष्क हवामान राहणार असा अंदाज आहे, तर तापमानात येत्या 24 तासात वाढ देखील होऊ शकते। पुण्यासह मराठवाडा विदर्भात तापमानात बदल होण्याचा अंदाज आहे। पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशीच परिस्थिती सध्या तरी राज्यात दिसतेय, त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे।
कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढलेला आहे, त्यामुळे उन्हाचा चटका सुद्धा पुन्हा वाढणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत आत्ताशी केवळ फेब्रुवारी सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ऊन मात्र कडाक्याचं पडताना अनेक ठिकाणी दिसतंय. काही ठिकाणी तापमानाचा पारा चढा असल्यानं नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. मात्र असंच जर राहिलं तर त्यामुळे काही आजार सुद्धा बळावण्याची शक्यता आहे. पुणे, मराठवाडा, विदर्भात देखील सध्या तापमान हे वाढलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. यासोबत आणखी काही ताज्या आणि अपडेटेड घडामोडी आपल्याला बघायच्या, मात्र त्याआधी महत्त्वाच्या हेडलाइन्स ते प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले. लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले. रामबंधू माझा टेस्ट पार्टनर. आणि तुमचा? बनावट आदेशाद्वारे शिक्षकांच्या वेतनवाढीचा घोटाळा, 50 शिक्षकांना 17 लाखांना फसवलं, पोलिसांकडून दलालाला बेड्या. संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या साताऱ्यातल्या घरी चौकशी संपली, मात्र पुण्यातून 24 तासांपासून आयटीची छापेमारी सुरूच. वाल्मिक कराडचा व्हिडिओ पाहतो म्हणून तरुणाला बेदम मारहाण, ती म्हणजे धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना. राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलाद, अशा लोकांना गोळ्या घालून मारायला हवं, खासदार उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया. सरपंच हत्या प्रकरणी कुणी असेल तरी सोडणार नाही, बीडच्या आष्टीमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा धनंजय मुंडेंना इशारा. दूषित पाणी हेच जीबीएस वाढीचं प्रमुख कारण, राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अहवालातून ही बाब समोर. उष्णतेच्या झळा आता वाढणार, पुण्यासह मराठवाडा, विदर्भात येत्या 24 तासात मोठे बदल, काळजी घेण्याचं आवाहन. साई भक्तांना दर्शन रांगेतच मिळणार मोफत प्रसाद जेवणाचं कुपन, साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय, मोफत जेवणामुळे भिक्षेकरी आणि गुन्हेगार वाटल्याचा आरोप. कळवा मुंब्रा दिव्यात उद्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा असणार बंद, पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. पुण्याच्या शिवाजीनगर भागात आज 8 तास वीज पुरवठा बंद, मेट्रो आणि महापारेषणच्या अतिउच्च दाब वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी हा बंद. उद्योगपती अनिल अंबानी आणि निरंजन हिरानंदानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, उद्योगपती आणि फडणवीसांच्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची गरज काय, पटवून द्या, मुंबई हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना हा सवाल, तर आपली बाजू ऐकून घ्या, आदित्य ठाकरेंचा अर्ज. बोलणं एक आणि करणं एक, माझ्या रक्तात नाही, माझं वचन हेच शासन, पंकजा मुंडेंनी फडणवीसांसमोर धसांना ठणकावलं. सर्व एक्झिट पोलनुसार आता दिल्लीमध्ये भाजपचीच सत्ता, तर आपला 23 ते केवळ 30 जागा मिळण्याचा अंदाज. नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शिक्षकांसाठी. शिक्षकांनो सावधान, कारण तुमची पगारवाढ ही बनावटही असू शकते. पुण्यातून असाच एक आर्थिक घोटाळा समोर आलाय, ज्यामध्ये एका दलालानं 50 शिक्षकांकडून 17 लाख रुपये लुबाडले.
पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचे फायदे मिळवून देण्यासाठी या दलालानं बनावट अध्यादेश जारी केला। त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर केला। दलाल असलेल्या डॉक्टर दीपक चांदणेनं हा अध्यादेश दाखवला, शिक्षकांकडून 17 लाख रुपये वसूल केले। ही रक्कम पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना द्यायची असल्याची बतावणी केली। पुणे अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणी दलालाला बेड्या सुद्धा ठोकल्यात। नेमकं काय घडलं बघूयात ग्राफिक्समध्ये। दलाल डॉक्टर दीपक चांदणेनं शिक्षण विभागात ओळख असल्याचं भासवलंय। शालेय शिक्षण अतिरिक्त सचिव प्रवीण मुंडेंच्या डिजिटल सहीने बनावट अध्यादेश तयार केलाय। पदवीधर नसलेल्या 50 कला शिक्षकांना वेतनवाढीचं आमिष सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे। शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा आदेश तयार करत 17 लाख रुपये गोळा केले असल्याचं कळत आहे। दलालाला बेड्या ठोकल्या, आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय मात्र सध्या तरी आपल्याला पोलिसांना असल्याचं कळत आहे। त्यामुळे शिक्षकांनो, तुमची पगारवाढ ही बोगस सुद्धा असू शकते किंवा बनावट देखील। यानंतर आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात। नागपूर शहरामध्ये ताज बाग या परिसरामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। घरात 3 कोंबड्या अचानक मेल्याचं आढळलं आहे। 1 किलोमीटर परिसराला बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्जंतुकीकरणाचे आदेश दिले। पुढील 21 दिवस बाजार जत्रा याशिवाय प्रदर्शनावर बंदी आहे। नवी मुंबईमधील रबाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीला वर्गमित्रानं लग्नाचं आमिष दाखवलं, शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि यामध्ये पीडित मुलगी ही 5 महिन्यांची गरोदर असता ही बाब समोर आलेली आहे। या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यामध्ये विधी संघर्ष बालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। माळशिरस तालुक्यामध्ये उजनीच्या उजव्या कालव्याला गळती लागली आणि त्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। परिसरातील शेतकऱ्यांचे या पाण्याचे नुकसान झाले। कालव्यातील रबर तुटलं, त्यामुळे पाण्याला गळती लागल्याची माहिती प्रथमदर्शनींनी दिली। पुण्यावरून अमरावतीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी विद्यार्थ्यांनी बोगस टीसीचा प्रताप उघडकीस आणला। दिनेश महाडिक असं तोतया टीसीचं नाव आहे। टीसी तोतया असल्याचं उघड झालं आणि त्यानंतर रेल्वे पोलिसांनी टीसीला ताब्यातही घेतलंय। कल्याणमध्ये राजरोसपणे अनधिकृतपणे चाळींचं बांधकाम सुरू आहे। केडीएमसीच्या पथकानं अनधिकृत चाळींवर हातोडा चालवलाय। चाळींना देण्यात आलेल्या अनधिकृत नळ जोडण्या देखील तोडण्यात आलेल्या आहेत। रायगडमधील माणगाव मसळा या रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि दुकानं गाळे नगरपंचायतीने जमीनदोस्त केले। जेसीबी आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई झाली। माणगाव शहरात सातत्यानं होत असलेल्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी या दरम्यान कारवाई करण्यात आली। गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे हातचलाखीने मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली आहे। या दोघांकडून पोलिसांनी तपासादरम्यान 23 गुन्हे आणि 42 मोबाईल फोन हस्तगत केले। चोरटे चोरलेले मोबाईल घेऊन गावाला जाऊन विकायचे। संभाजीनगरच्या सिल्लोड बसस्थानकावर एका माथेफिरूने आपल्या पत्नीला शिवेगाळ केली आणि जबर मारहाण केली। पत्नी दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या रागातून पतीने हे संतापजनक कृत्य केलं। पत्नीच्या तक्रारीनंतर पती शेख सलमान शेख मोहम्मद शरीफ या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यातल्या अंबड या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीनं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचलाय। पालक रागावले म्हणून तिनं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पुणे पोलिसांनी सिंगम स्टाईल कारवाई केली। आरोपींची चांगलीच जिरवली आहे। पुण्यात जिथे आरोपींनी गाड्या फोडल्या त्याच एरियामधून त्यांची वरात काढण्यात आली। बिबवेवाडीमध्ये काल या आरोपींनी 50 पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड केली। मात्र पुणे पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत 6 तासांच्या आत 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। अमरावती महापालिकेतील माजी नगरसेविकेच्या घरात चोरी झाली आहे। या चोरट्यांनी तब्बल 227 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली। कुटुंब शाही स्नान करण्यासाठी कुंभमेळ्याला गेलेलं होतं आणि त्या दरम्यान घरात चोरी झाली आहे।
बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनामध्ये बदलापूरच्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाली. 10 आदिवासींच्या बँक खात्यामध्ये भूसंपादनाचे 74,50,000 रुपये आरोपींनी परस्पर स्वतःच्या या निकटवर्तीयांच्या खात्यात वळवले. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. वाशिमच्या डव्हा या यात्रेमध्ये शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन झालंय. यात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी अवजारांची माहिती देण्यात येते. अलिबाग या ठिकाणी असणारा पांढरा कांदा काढणीला सुरुवात झाल्या. पुढील आठवड्यामध्ये बाजारात विक्रीस तो येईल. यंदा 250 हेक्टरवरती त्याची लागवड झालेली आहे. कडक उन्हामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. वातावरणातील सततच्या बदलामुळे कांदा पीक खराब होत आहे आणि ते वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारण्याची वेळ आली आहे. वाशी मार्केटमध्ये कोकणातून हापूसच्या 100 पेट्या दाखल झाल्या. गेल्या 3 दिवसात 325 पेट्या आल्या. यातील साधारणतः 95% देवगडमधील तर 5% रत्नागिरीमधील जिल्ह्यातील हा आंबा आहे. सध्या आंबा पेटीला 7 ते 12 हजार रुपये इतका दर मिळतोय. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार आणि अचलपूर तालुका संत्र्याच्या नुकसान भरपाईतून वगळलाय. सततच्या पावसामुळे संत्र्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं देखील बघायला मिळतंय. मात्र आपण पाहतोय सरकारने 14 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमधील शेतकऱ्यांकरता तब्बल 134 कोटींची भरघोस मदत जाहीर केली. दरम्यान 2 तालुके नुकसानीतून वगळले, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. यानंतर पुढे खरं तर बातमी राज्याची चिंता वाढवणारी आहे आणि अर्थातच GBS या सिंड्रोम संदर्भातली आहे. बातमी महत्त्वाची आहे कारण GBS आजार दूषित पाण्यामुळेच होतो असं राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या तपासणीमध्ये समोर आलंय. महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलेल्या तपासणीमध्ये पुण्याच्या नांदेड गावात GBSची लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण 0 आढळलंय. त्यामुळे आता दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर GBSला दूषित पाणीच जबाबदार असल्याचं कळतंय. NIVच्या अहवालात नेमकं काय आहे तर दूषित पाणीच GBSचं प्रमुख कारण आहे. रुग्णसंख्या वाढीवर देखील आणखी संशोधनाची गरज आहे. शुद्ध पाणी पुरवठा करा, महापालिकेला या सूचना करण्यात आल्या. पुण्यात क्लोरीनचं प्रमाण किमान 0.3 ppm असावं, मात्र ते नसल्याचं देखील समोर आलेलं आहे. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे कारण शिवभोजन थाळी बंद होणार आहे ही मोठी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. ही या क्षणाची शिवभोजन थाळी संदर्भातली सर्वात मोठी अपडेट. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी लोकप्रिय होती, मात्र शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असल्याचं आता कळतंय. सध्या जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या असंही सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर शिवभोजन थाळी बंद होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. चालू आर्थिक वर्षानंतर योजना गुंडाळणार असं सूत्रांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांकडून योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 10 रुपयांमध्ये जेवण रोज साधारणतः 1.25 लाख थाळ्या असतात, मात्र आता ही योजना जी आहे ती बंद होण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळी हा अनेकांचा दररोजचा आधार आहे, मात्र हीच थाळी जर बंद होणार असेल तर अनेकांना याचा तोटा सहन करावा लागणार आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर आणखी काही राज्यभरातल्या घडामोडी आहे त्यांचा आढावा घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात. टॉप 50मध्ये पुण्यात GBSचे 4 नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या 170 वर गेल्या. त्यातील 62 रुग्ण बरे होऊन घरी गेल्यात तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. 10 आणि 12वीच्या परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. परीक्षेत कॉपी होणार नाही असं मला सांगण्यात आले, त्यामुळे माझी मागणी फेटाळलेली नाही असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय.
ICMRचे प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचं पथक पुन्हा बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात दाखल झालं. 1 महिन्यानंतर पुन्हा केसगळती झालेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. महिनाभरापूर्वी घेतलेल्या रक्तात आणि या रक्तातील नमुन्यात काही फरक दिसतो का हे तपासणीतून समोर येईल. संभाजीनगरमधून 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे. सिडको N4 मधून काल या मुलाचं अपहरण झालं, मात्र पोलिसांनी अपहरणकर्त्याचा शोध घेऊन 18 तासांनी मुलाची सुखरूप सुटका केली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या ब्रह्मपुरी जवळून 2 अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची वर्ग शिक्षकाकडून छेडछाड करण्यात आली. जालन्यातल्या शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. दरम्यान या नराधम शिक्षकाला शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी चोप दिला. मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं. राज्य सरकारने उद्योगांसाठी NA परवानगीची अट रद्द केली. एखाद्या ठिकाणी उद्योग सुरू करायचा असेल तर ती शेतजमीन आधी NA करावी लागते, मात्र सक्षम विकास प्राधिकरणाकडून परवानगी घेत किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे नोंद करत उद्योग सुरू करता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात GBSचे 2 रुग्ण आढळले. 2 लहान मुलांना GBSची लागण झाली. एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान ज्या गावात GBSचे रुग्ण आढळले त्या ठिकाणच्या पाण्याची तपासणी केली जाते. नागपूरला भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साईट्सवरून तिकीट विक्री होत असल्याचा प्रकार सायबर गुन्हे शाखेने आणला, तर यामध्ये आता नागपूरच्या 2 व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आलं. प्रसिद्ध शिवव्याख्याते हबप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ते 11वे वंशज होते. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी ही बाब नमूद केली आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिर समितीने हिंदू नसलेल्या 18 कर्मचाऱ्यांना हटवलं. 1989 मधील एका आदेशानुसार मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदांवर केवळ हिंदूंची नियुक्ती व्हावी असा नियम आहे. त्यानुसार हिंदू नसलेल्या 18 जणांना हटवण्यात आल्याची माहिती आहे. माघे यात्रेचा मुख्य सोहळा पंढरपूरमध्ये 8 फेब्रुवारीला संपन्न होतोय. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. 8 पत्रा शेड उभारलेले आहेत. भाविकांना मंदिर समितीच्या वतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. साई भक्तांना दर्शन रांगेत मोफत प्रसाद भोजनाचं कुपन देण्याचा निर्णय घेतला गेलाय. दर्शन रांगेसह संस्थांच्या भक्त निवासात मोफत भोजन कुपन दिलं जाणार आहे. त्यामुळे आता साई संस्थांच्या प्रसादालयात थेट प्रवेश करता येणार नाही. साईबाबांचं दर्शन घेणाऱ्यांनाच आता मोफत जेवण मिळेल. शिर्डीकरांनी प्रथमच रिंगण सोहळ्याचा अनुभव घेतलेला आहे. साईनामाचा जयघोष केलाय. 13 फेब्रुवारी रोजी शिर्डीमध्ये महापरिक्रमा सोहळा होणार आहे. हजारो साईभक्त सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. शिर्डीमधील खंडोबा मंदिरासमोर पार पडलेल्या उभ्या रिंगण सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा रथ, अश्व, वारकरी आणि साईभक्त हे सहभागी झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी मोहिनीराज मंदिरातील यात्रेला सुरुवात झाली आहे. महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात दीप प्रज्वलन केले. पुढचे 8 दिवस हे दीप तेवत राहणार आहे. यात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. मोठा उत्साह बघायला मिळतोय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आदी परिसंवादामध्ये सहभागी झाले. महाराज साहित्य नगरी नवी दिल्ली येथे अर्थात तालकटोरा स्टेडियम येथे होत. आणि यानंतर एक मोठी बातमी. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील एका लग्न सोहळ्यामध्ये एकत्र दिसले. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा रंगली. यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं. आमच्यातील संबंध खूप खराब आहे, अशी परिस्थिती नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धवजींची माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही. आणि आमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, 2 चांगल्या गोष्टी बोलतो. हे संबंध आहेतच. म्हणजे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे. पण याचा अर्थ
आता काही आम्ही जवळ येतोय आणि मग आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही. तर आगामी काळात खरंच ठाकरे आणि फडणवीस हे एकत्र दिसणार काही बघणं महत्त्वाचं असेल. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी या सध्या संपूर्ण राज्यभरात घडत आहे, ज्यांचा आढावा घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात न्यूज पॉईंट 20मध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शिंदेंच्या आभार दौऱ्याची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला नांदेडकरांनी भरभरून आशीर्वाद दिलाय, त्यामुळे नांदेडकरांचे एकनाथ शिंदे हे आभार मानणार आहेत. आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 17 तास चौकशी करण्यात आलेली आहे. फलटणमधील त्यांच्या घरामध्ये आयकर विभागाकडून ही चौकशी झाली. पुण्यातील घरात अजूनही झाडाझडती सुरूच आहे. राज्यातील गोरगरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळात पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी, ही मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे. शिवभोजन थाळीचा खर्च शासनासाठी नगण्य आहे असा उल्लेख देखील त्यांनी पत्रात केलेला आहे. ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाली आहे. काही सर्जनवरती त्यांची जबाबदारी आहे असं विधान मंत्री शंभूराज देसाईंनी केलं. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं पडद्यामागून ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मेगा प्लॅन आखलाय. आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंचही मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलंय. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान गाठीभेटींचं नियोजन करणार, थेट गावातील अडचणी समजून घेणार असंही ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गेले 5 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकला. सातारा आणि पुण्यात छापेमारी करण्यात आली. गोविंद दूध कंपनीमधील व्यवहाराबाबत छापेमारी केल्याची माहिती आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत दिली आणि म्हणणं सादर करण्याचं सुचवलं. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे का हे पटवून द्या असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केलाय. आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी अशी याचिका रशीद खान पठाण यांनी केली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी आता सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या पुचीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाची तपासणी केली. हे जेवण त्यांनी स्वतः खाऊन जेवणाची गुणवत्ता तपासली. रोहित पाटलांनी विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला. पुणे महानगरपालिकेच्या 100 सफाई कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित झालाय. इंदोर कचरा प्रकल्प पाहणी केल्यानंतर पुण्यात त्यासारखा प्रकल्प राबवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये राज्यातील आमदारांसाठीची मार्गदर्शक बैठक झाली आहे. या बैठकीत हा निर्णय आता घेण्यात आलाय. तुझ्या बापाचा मी सहकारी होतो, तुला घेऊन फिरलोय, चुप बस खाली असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंनी भर संसदेत रुद्रावतार धारण केला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवर खरगे बोलत होते. तेव्हा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी त्यांना अडवलंय. तेव्हा शेखर यांना उद्देशून खरगेंनी हे वक्तव्य केलं. पुढची बातमी आपण बघूयात बीडमधून. बीडमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी टायमिंग साधलंय आणि यावेळेस पंकजा मुंडेंनी फडणवीसांसमोरच आमदार सुरेश धस यांना चांगलंच ठणकावलं असल्याचं बघायला मिळालं. या दरम्यान पंकजा मुंडे यांनी नेमकं म्हटलंय तरी काय बघूयात. जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आलात ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही. जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो, पण
मला आज आनंद वाटला की त्या 2003चा उल्लेख झाला. तर फडणवीसांसमोरच यावेळेस पंकजा मुंडेंनी धसांना ठणकावलेलं आहे. यानंतर पुढची बातमी पुण्यातून आहे, कारण पुण्यात जीबी सिंड्रोम फैलावण्याचं मूळ कारण आता समोर आलं आहे. दूषित पाण्यामुळे जीबी सिंड्रोमची लागण होती आहे. शुद्ध पाणी पुरवण्याची जाहिरात करणाऱ्या आरो प्रकल्पांच्या पाण्यातच जीबी सिंड्रोमला कारणीभूत ठरणारं ई कोलाई जीवाणू आहे. त्यामुळे पुण्यातल्या सिंहगड रोड या परिसरातल्या आणखी 8 आरो प्रकल्पांना पुणे महानगरपालिकेने टाळं ठोकले. काही व्यावसायिक मात्र राजकीय दबाव आणून टाळं काढण्याचा खटाटोप देखील करताना दिसत आहेत.